संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का अशी शंका खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धसांना पुढे आणलं आणि धसांनी देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार केला अशी टीका राऊतांनी केली। संजय राऊतांचा आरोप म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण करू नका असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं। अंजली दमानी यांनी ऑनलाईन मागवलेल्या युरियाच्या बाटल्यांची ऑर्डर कंपनीकडून रद्द करण्यात आली। दरम्यान ऑर्डर माझ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच थांबवण्यात आली असा गंभीर आरोप अंजली दमानी यांनी केला। सत्ताधारी आणि विरोधकांकडून ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते आणि यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी थेट भाष्य करणं टाळलं। अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचा तो खासगी प्रश्न त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही असं बावनकुळे म्हणाले। मंत्री धनंजय मुंडेंमुळे सरकारची अडचण होते का यावर उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटलांनी टाळलं। स्थानिक स्वराज्य निवडणुकींबाबत कोणीही वक्तव्य करू नये असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला। बीडच्या मस्सा चौकमध्ये आज दुपारी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मस्सा चौकचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याकरता बैठक घेत आहेत। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची ठाकरे गटानं धास्ती घेतल्याचं दिसून येत आहे। ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची 20 फेब्रुवारीला तर खासदारांची 25 फेब्रुवारीला मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत कोकणातील मोठ्या विकास प्रकल्पांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवरती आलेत। ठाकरे गटाची मातोश्रीवर आज महत्त्वाची बैठक पार पडते। या बैठकीत संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा केली जाईल। शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होतोय, पैशाचा आमिष दाखवलं जाते असा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केला। राज्यात उद्धव ठाकरेंनी शिवसेना वाढवली, पक्ष संघटना मोठी केली असंही संजय देशमुख म्हणाले। रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुनील तटकरेंनी जाहीर भाषणात मंत्री भरत गोगावले यांना कोपरखळ्या लगावल्यात। पंचांनी दिलेला निर्णय काहींना पटत नसतो, मात्र नंतर लक्षात येतं की आरडाओरडा करण्यापेक्षा निर्णय देणारा पंच योग्य असतो असा मिश्किल टोला तटकरेंनी लगावला। नाशिक आणि रायगडचा पालकमंत्रीपदाचा प्रश्न सरकारने त्वरित सोडवणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आमदार महेंद्र दळवींनी म्हटलेलं आहे। येत्या सोमवारपर्यंत भरत गोगावले पालकमंत्री होतील असा विश्वास दळवींनी व्यक्त केला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकरांवर टीका केली। मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी सातत्याने केला, आज तेच स्वतः संपलेले आहेत असं जयकुमार गोरे म्हणाले। उद्धव ठाकरे सत्तेत असताना आम्हाला किती निधी दिला, आमची किती कामं थांबवली, आता तेच औषध तुम्हाला पाजलं जातंय म्हणून तुम्हाला कडू लागतंय अशी टीका करत नितेश राणेंनी विनायक राऊतांना उत्तर दिलेलं आहे। अशा सुख्या धमक्या ठाकरेंना द्या, आम्हाला नको असं नितेश राणे म्हणाले। संजय राऊतांच्या काँग्रेसवरील टीकेचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समाचार घेतला। राऊत सोयीनुसार विधानं करतात, जर ते निवडून आले असते तर माझ्या एकट्यामुळे निवडून आलो अशा वल्गना देखील त्यांनी केल्या असत्या असा टोला सपकाळांनी लगावला। आजवर राजापूरचा आमदार जसा जिंकून आणला तसाच पुन्हा भविष्यात आणून देणार असं वक्तव्य उभाटाचे नेते विनायक राऊतांनी केलं। भाजपच्या सक्रिय सदस्यांची नोंदणी करणाऱ्यांनाच यापुढे संघटनेत आणि निवडणुकीमध्ये संधी मिळेल। कोण कोणाच्या जवळचा असला तरी सदस्य नसल्यास तिकीट मागण्याची ही संधी मिळणार नाही अशी तंबी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिली। भारतीय जनता पक्षाचं स्फूर्तिगीत तयार करण्यात आलंय। मंत्री रवींद्र चव्हाणांच्या संकल्पनेतून गीताची निर्मिती करण्यात आली। लव जिहाद प्रकरण सरकारनं अत्यंत गांभीर्याने घेतलं आणि हा कायदा येत्या अधिवेशनातच अस्तित्वात येईल असं मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं। गेल्या 4-5 वर्षात लव जिहादची 1.25 लाख प्रकरणं महाराष्ट्रात घडली असल्याची माहिती त्यांनी दिली। राज्यामध्ये लव जिहाद विरोधात सक्षम कायदा आणला जातोय आणि त्यासाठी राज्य सरकारचं अभिनंदन आणि स्वागत करतो अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुजय विखेंनी दिली आहे।
छत्रपती संभाजीनगरात एका दुचाकी चालक महिलेची मुजोरी समोर आली. कार चालकाला भर रस्त्यात मारहाण करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. जळगावच्या कांचननगर परिसरातील उज्ज्वल चौकात जुन्या वादातून तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आणि या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. साईंच्या शिर्डीत भाविकांची लूट थांबत नाहीये. साई दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडममधील भाविकांची शिर्डीत फसवणूक झाली आहे. भाविकांना 500 रुपयांचं सामान 4,000 विकण्यात आलं. भिवंडी शहरात मोठ्या वाहनांना बंदी घालण्यासाठी लोखंडी हाईट बॅरिकेटिंग लावण्यात आलेत. मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेत हे बॅरिकेटर कोसळले. बॅरिकेड्सची माहिती चालकांना व्हावी यासाठी कोणतेही बोर्ड किंवा रिफ्लेक्टर न लावल्यानं अपघात झाल्याचा आरोप करण्यात येतोय. बुलढाणा जिल्ह्यातील अंतरज या गावात पाणीपुरवठा योजनेची पाण्याची टाकी कोसळली. पाणीपुरवठा योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं टाकी कोसळल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. राज्यात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. शिवजयंती अवघ्या 2 दिवसांवर आल्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर झेंड्याची दुकानं सजलेली पाहायला मिळतात. धुळे जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात तूर लागवड झाली. जिल्ह्यात आता तूर काढणीला वेग आला असून पारंपरिक पद्धतीने तूर काढताना शेतकरी दिसून येत आहेत. पुण्याच्या हडपसरमधील सोसायटीमध्ये एका महिलेने घरात 350 मांजरी पाळलेल्या 3 BHK फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मांजरी असल्यामुळं दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवाशी हैराण झालेत. रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली. पुण्यातील महिलेच्या घरात 350 मांजरी असल्याची तक्रार केल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी मांजरीच्या दुर्गंधीमुळे आरोग्य अधिकाऱ्याला घरातच चक्कर आली. अमरावती जिल्ह्यातील कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि यात 1.5 दिवसात 24 लाखांची उलाढाल झाली. यावेळी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी 288 स्टॉल्स लावण्यात आले. वाशिम जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 5 लाखांचं अनुदान सिंचन विहिरींसाठी मंजूर करण्यात आलं. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. बीडच्या चुमळी गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी अजब मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असल्यास बॉन्ड तयार करावा अशी मागणी केल्यानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. मच्छर बांधवांना न्याय मिळवून देत त्यांची 700 कोटींची कर्जमाफी करून दाखवणारच अशी ग्वाही राहुल नार्वेकर यांनी कोळी बांधवांना दिली. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या बीजवाई कांद्याचं पीक सध्या बहरतंय. मात्र पिकाला फुलधारणा झाली नसल्यानं परागीकरणासाठी मधमाशा फिरकत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे कांदा बीज उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या CET परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार MHT CETच्या PCB गटाची परीक्षा 9 ते 17 एप्रिल तर PCM गटाची परीक्षा 19 ते 27 एप्रिल दरम्यान होणार आहे. पुण्यातील कमाल तापमानात वाढ झाली असून तापमान 36 अंशांवर गेले. त्यामुळे सकाळच्या वेळेस गारवा आणि दुपारी उष्णता अशी स्थिती निर्माण झाल्यानं पुणेकर चांगलेच हैराण झाले. कोट्यवधींचा खर्च करून जलजीवन मिशन योजनेद्वारे पाणी पुरवठा केल्याचा दावा सरकारमार्फत करण्यात येतोय. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील केलापाणी गावात मात्र 1 हंडा पाण्यासाठी ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. त्यातही झऱ्यातून निघालेलं गुणवत्ताहीन पाण्यावर दिवस काढत असताना प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे आणि याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला. रत्नागिरी जिल्ह्यातील मांदवली पंचकृषीमध्ये हापूस, आंबा, काजूच्या बागा आहेत आणि या परिसरात बॉक्साईट मायनिंग प्रकल्प झाल्यास आंबा काजू पिकावर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला. प्रस्तावित प्रकल्प हटवा आणि मांदिवली गाव वाचवा असा नारा स्थानिकांनी दिला. वर्ध्यात पालकमंत्री पंकज भोयर यांनी बचत गटाच्या मेळाव्यात जेवणावर ताव मारला. वर्धिनी मिनी सरस महोत्सवात सहभागी होत पंकज भोयर यांनी महिलांच्या अडचणी समजून घेतल्या. नाशिक जिल्ह्यात तब्बल 66,000 शालेय विद्यार्थी विविध आजारांच्या विळख्यात असल्याचं समोर आलं. बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जातील अशी ग्वाही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागलेत आणि यावेळी माजी महापौर आणि उपमहापौरांची पालिकेत बैठक बोलावण्यात आली. माजी महापौर आणि नगरसेवकांशी प्रशासन चर्चा करणार आहे.
नवी मुंबईत वारंवार होणाऱ्या ड्रग्ज तस्करीबाबत नवी मुंबई पोलिसांनी APMC मार्केट जबाबदार असून यात काही राजकीय कनेक्शन असण्याचीही शक्यता आहे, असा आरोप आमदार महेश शिंदेंनी केला आणि या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी महेश शिंदेंनी केली. दुबईमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. रक्षक प्रतिष्ठान आणि प्रथा UAE यांच्या वतीने शिवसृष्टी 2025चं आयोजन करण्यात आलं. यात शिवविचारांचं प्रदर्शन, ढोल ताशांच्या गजरात मानवंदना देण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील धान पीक रोवणीला वेग आला आणि त्यामुळे भात पिकाची रोवणी अंतिम टप्प्यात आली आहे. सगळीकडे शेतकऱ्याची लगबग पाहायला मिळते. यवतमाळ जिल्ह्यात सध्या उन्हाच्या कडाक्याने जंगलात पानगळ झाली, मात्र दुसरीकडे रानात पळस बहरल्यानं निसर्गावर केशरी रंगाची चादर पसरली. वाशिमच्या पाटणी चौक परिसरात फळ विक्रेता आणि ग्राहकामध्ये वाद झाला आणि यावेळी फळ विक्रेता तरुणाने ग्राहकावर चाकू उगारत धमकी देत धिंगाणा घालून दहशत पसरवली. वर्ध्याच्या आर्वीत विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक घेण्यात आली. आमदार सुमित वानखेडे यांनी समस्या जाणून घेतल्या. मतदारसंघातील पाणी टंचाईबाबत उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. भाजप सदस्य नोंदणी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ शहरात प्रथम तर पुणे विभागात चौथ्या स्थानी आहे आणि याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचं विशेष अभिनंदन केलं. गेल्या 2 वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील पुसे सावळी ते सांगली जिल्ह्यातील वाकुर्डे या राज्यमार्गाचं काम सुरू आहे. ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पलूस तालुक्यातील राज्यमार्गाचं काम कासव गतीने सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला. संभाजीनगरमधील टाकळी जिवरग इथल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वेळेवर उपलब्ध नसल्याची तक्रार केल्यानंतर शिक्षकांनी धमकी दिली. सरपंचाला शाळेसमोरील रस्त्यावर अडवून शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी शिक्षकांनी दिली. सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी होताना दिसते आणि जयंतीनिमित्त महिलांनी कपाळावर शिवरायांची प्रतिमा साकारली. परभणीत भावाला परीक्षेला सोडून घरी जात असताना 16 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झाला. बस स्थानकाजवळ उभा असताना चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली आणि वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. देवरुडमध्ये झालेल्या गोळीबारातील 2 आरोपींना अटक करण्यात आली. गोळीबारात एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी झाला. नाशिक शहरात भुरट्या चोरट्यांनी नुसता धुमाकूळ घातला. दुकानाच्या छताची कौलं तोडून ब्रँडेड दारूची चोरी करण्यात आली. यावेळी दारूसह 32,000ची रोकड ही लंपास करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिरूर तालुक्यातील नावरे येथे प्लास्टिकच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. आगीचं कारण अद्यापही स्पष्ट. भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील सोनमाळा इथे शिवारात असलेल्या ट्रान्सफॉर्मरला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आणि आगीमुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे. गोंदियातील पुराळा गावी तणस ठेवलेल्या ठिकाणी आग लागली आणि आगीत संपूर्ण तणस जळून खाक झाला आणि यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्याला अटक करण्यात आली आणि यावेळी 5,75,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गावर अपघात झाला आणि या ठिकाणी ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कारमधील प्रवासी जखमी झाले. वर्ध्याच्या वरुड इथं घरफोडी करण्यात आली होती आणि या प्रकरणामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नगरमध्ये साई भक्ताचं वाहन अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून लूट करण्यात आली. कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात ही घटना घडली. दरम्यान फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. वाशिमच्या मालेगाव ते शेलू बाजार दरम्यान समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. पुण्याहून नागपूरला जाताना ट्रॅव्हल्स उलटली आणि यात एकाचा मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले. जळगावच्या MIDC मधील एका बंद बेकरीमधील चोरून आणलेल्या लसणाच्या 97 गोण्या MIDC पोलिसांनी जप्त केल्यात आणि त्याची किंमत सुमारे 5 लाख रुपये असून त्या नागपूर इथून चोरून आणल्याचं समोर आलंय.